ألف لام را تلك آيات الكتاب المبين إنا أنزلناه قرآنا عربيا لعلكم تعقلون نحن نقص عليك أحسن القصص بما أوحينا إليك هذا القرآن وإن كنت من قبله لمن الغافلين إذ قال يوسف لأبيه يا أبت إني رأيت 11 كوكبا والشمس والقمر رأيتهم لي ساجدين قال يا بني لا تقصص رؤياك على إخوتك فيكيدوا لك كيدا إن الشيطان للإنسان عدو مبين وكذلك يجتبيك ربك ويعلمك من تأويل الأحاديث ويتم نعمته عليك وعلى آل يعقوب كما أتمها على أبويك من قبل إبراهيم وإسحاق إن ربك عليم حكيم. आरंभ अल्लाहच्या नावाने जो मोठा मेहरबान अतिशय दया करणारा आहे. अलिफ लाम रा या आयती आहेत त्या ग्रंथाच्या जो साफ साफ वर्णन करतो. निस्संदेह आम्ही हे कुराण अरबी भाषेत अवतरित केलं आहे यासाठी की तुम्ही चांगल्या प्रकारे समजू शकावं आणि आपल्या बुद्धीचा वापर करावा. हे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आम्ही तुमच्यावर हा कुराण ग्रंथ अवतरित केला आहे. यात आम्ही एक घटना निवेदन करतो जी अतिशय चांगली आणि उत्कृष्ट घटना आहे. आणि हे कुराण उतरण्यापूर्वी तुम्हालाही या घटनेची खबर नव्हती. जेव्हा युसुफ आपल्या पित्याला म्हणाले, हे पिता, मला एक स्वप्न पडलं. मी पाहिलं की 11 तारे, सूर्य आणि चंद्र मला सजदा करीत आहेत. याकूब यांनी उत्तर दिलं की बेटा, या स्वप्नाबाबत आपल्या भावांना सांगू नकोस, नाहीतर ते तुझ्याकरता धोक्याची एखादी चाल खेळतील. निस्संदेह सैतान माणसाचा उघड शत्रू आहे आणि अशाच प्रकारे होईल की तुमचा पालनकर्ता तुम्हाला पसंत करेल आणि तुम्हाला स्वप्न आणि घटना आणि मामल्यांचा खुलासा त्याबाबत उपाययोजना करण्याची शिकवण देईल आणि तुम्हाला आणि याकूबच्या कुटुंबाला आपल्या कृपा देणग्या भरपूर देईल, ज्याप्रमाणे त्यानं पूर्वी देखील फार देणग्या प्रदान केल्या आहेत. तुमचे बाप दादा इब्राहिम आणि इसाक यांच्यावर खात्रीनं तुमचा पालनकर्ता मोठा ज्ञानी आणि मोठा तत्वदर्शी आहे.